एका बाजूने पुण्यातल्या टेकड्या बिल्डर संपवत चालले, तर दुसऱ्या बाजूने टेकड्यांवरची झाडं अत्यंत विकृत मनस्थितीतली लोक तोडायला लागली, जाळायला लागली. 10 जूनला मला जन्मदिवसाला 65 वर्ष पूर्ण झाल्यामुळे, राज्याचा शिक्षण मंत्री असल्यामुळे 6000 कॉलेजेस माझ्या अंडर येतात म्हणून 65,000 झाडं लावण्याचं मी टार्गेट दिलं. 1,10,000 झाडं लागली. मी निर्णय असा केला, त्यातला एक स्पॉट आपण पूर्ण लक्ष केंद्रित करून करू म्हणून मातोबा टेकडीवर आम्ही 6,500 झाडं लावली. स्वतःच्या खिशातल्या खर्चाने माणसं अपॉइंट केली, पाईपलाईन केली, टाक्या उभ्या केल्या, टँकर लावला आहे. पण तिसऱ्यांदा आग लावली गेली. ही काय विकृती आहे मला कळत नाही. म्हणून थोडं रागाने मी इथे आलो आहे. पोलीस अधिकारी आलेले आहेत, फॉरेस्ट अधिकारी आलेले आहेत, नागरिक जे रोज फिरायला येतात आणि झाडांची जोपासना करतात ती पण मंडळी आहेत. त्याच्यातून आता असं आहे की सरकारी अधिकाऱ्यांना दोष देऊन काही उत्तरं निघत नाहीत. त्यांना सोल्युशन विचारून जिथे अडचणी आहेत त्यात मदत करण्यातूनच मार्ग निघतात. आता असं ठरलेलं आहे की 13 तारखेपर्यंत ते सगळ्या प्रकारच्या सोल्युशन्सचा, मार्गांचा, की इथे वारंवार आगी का लागणार नाहीत, मग एक आले उत्तर, किंवा इथलं गवत कापून वेळेत खाली न्यायला पाहिजे. त्यात कोणीतरी अर्धी सिगारेट फेकतो आणि मग ते जळायला लागलं की ते फार लांबपर्यंत जातं. बरोबरचं उत्तर आलंय. टेहळणी बुरुज बसवले पाहिजेत. अशा सगळ्या सोल्युशन्सना घेऊन 13 तारखेला दुपारी 4 वाजता फॉरेस्टच्या ऑफिसमध्ये बैठकीला मी जाणार आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं सहकार्य त्यांना करणार आहे. मग त्यांना 2च गार्ड आहेत, आणखीन 4 हवेत. ते त्यांनी मागितले तर 2 वर्ष जातील सँक्शन व्हायला. सीएसआरच्या माध्यमातून आम्ही 4 गार्ड देतो. परमनंट टेहळणी बुरुजाला नागपूरपर्यंत परवानगी द्यायला लागेल, पण टेम्पररी उभे करता येतात, उभे करून टाकू. अशा सोल्युशन्सवर 13ला आम्ही बसणार आहोत. मातोबा टेकडीवरची मी लावलेली 6,500 झाडं आणि लोकांनी लावलेली जवळजवळ 30-35,000 झाडं, ही एका अर्थाने, बाकी देश मोठा आहे, देशातलं जंगल मोठं आहे, महाराष्ट्रातलं मोठं आहे, त्याची काळजी मी घेतलीच पाहिजे. पण हा मी माझा एका अर्थाने मिशनचा विषय केला आहे. आणि आता कोणी त्या गार्डच्या तावडीमध्ये सापडला तर त्याला पोलीस स्टेशनला नेऊन जी कलमं लावायला लागतील ती लावून, 1-2दा तोच सापडला तर त्याच्या खूप मोठ्या आता कडक प्रोव्हिजन्स कायद्यात केल्या आहेत त्या अवलंबून. पण एक सायकोलॉजिकल फिअर, मानसिक भीती एकदा निर्माण करायला लागेल. कारण लोक सकाळी जे फिरायला येतात ते खूप बिचारे मेहनत घेत आहेत. मग त्याने पुढे जायचं मेहनत घेत, याने मागून यायचं नष्ट करत, त्याला काहीच अर्थ नाही. पण अधिकाऱ्यांचे त्यातल्या मर्यादा लक्षात घेऊन दोघांच्या सहकार्याने आम्ही खूप गोष्टी करू. दादा, बोगदेव घाटानंतर अनेक टेकड्या पुण्यातल्या पुणे पोलिसांकडून संरक्षित करण्यात आल्या, सीसीटीव्ही वगैरे लावण्यात आल्या. तसं काही पद्धतीनं उपाययोजना? सीसीटीव्हीची माझी स्वतःचीच या देशातली मोठी कंपनी आहे. मी गणपतीपासून सुरुवात करून निवडणुकीपर्यंत 198 कॉलन्यामध्ये मोफत सीसीटीव्ही लावले, इथेही लावेन. त्यावर काम करायला सुरुवात करतोय. हे क्षेत्र जरा मोठं आहे, पोल उभे करायला लागतील, केबल खूप ओढायला लागेल, त्याच्यावर विचार करू. वरती जे मंदिर आहे तिथे सोलरच्या साह्याने लाईट्स लावणं, असा सोलरची माझी कंपनी आहे. तर मी माझ्या कंपनीला लगेच आदेश देतो आणि माझ्या कंपनीमधून मी जे करतो त्याच्यासाठी मी सरकारी पैसेही घेत नाही आणि लोकांकडे पैसे मागत नाही. एवढा CSR माझ्या कंपनीच्या प्रॉफिटमध्ये बसतो. त्यामुळे सीसी प्रॅक्टिकल आहे का बघू, कारण क्षेत्र मोठं आहे, तोही विचार करू आपण. काही जण तुम्ही पत्रकारांपैकी सुद्धा 13 तारखेला दुपारी 4 वाजता कुठे बैठक आहे फॉरेस्ट ऑफिसमध्ये बघा. मी नागरिकांपैकी काही जणांना आवाहन केलंय. पार्टीचे आमचे डॉक्टर बुटाला उंबरकर येतील आणि तोपर्यंत फॉरेस्ट ऑफिसर विचार करतायत की काय काय करतायत. त्यात सीसीटीव्ही लावणं आलं, टेळणी बुरुज लावणं आलं, अजून 4 गार्ड लावणं आलं, 10 लेबर लावणं आलं, अशा काही गोष्टी घेऊ आपण. दादा, टेकडीवर सुरक्षेचा प्रश्न महत्वाचा आहे हो सांगितले, तर वन विभाग असेल, पोलीस असेल, त्यांच्या बाबतीत तुम्ही आता कडक कारवाईचे आदेश दिले. नाही, 2 गोष्टी मी केल्या. त्यांच्याकडे आता 2ची सिक्युरिटी आहे, 12 तासाला एक, 12 तासाला एक. त्याच्यामध्ये अजून 4 प्रायव्हेटली जोडू CSRच्या माध्यमातून, म्हणजे मग ते त्यांना स्पॉट वाढवता येतील फिरण्याचे. हे एक बिचारा 12 तास किती फिरणार, तो कंटाळतो, झोपतो, दांडी मारतो. 6 असले की ते एकमेकावर लक्ष ठेवतील. दुसरं, बऱ्याच वेळेला फिरावंही लागत नाही. टेहळणी बुरुज केले तर खूप लांब त्यांना चांगल्या दुर्बिणी देऊ. त्यांना वेळेत कळलं की तो कोणतरी जाळतोय तिथे, कोणीतरी तिथे काही दुष्कृत्य करतोय, प्यायला बसलाय,
तर लगेच ते दुर्बिणीतून ते आयडेंटिफाय करतील, धावत पळत जातील. तर अशा काही गोष्ट माझा लोकांशी संपर्क मोठा आहे, कामं खूप मोठी करतो, लोक ऑफर करतात की तुम्हाला काय हवं आहे का, मला माझ्या आयुष्यात काही लागत नाही. ती सगळी कडक कारवाई करते आहे. कालही माननीय देवेंद्रजींनी म्हटलं आहे आणि ते म्हटलेलं व्यवहारात आणतात. एक चांगला प्रशासक अशी ख्याती माननीय देवेंद्रजी आहे. या प्रकरणामधल्या कोणालाही सोडलं जाणार नाही.